हापूस आंबा आणि तोही देवगड हापूस आंबा म्हटलं की जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। पण याच हापूस आंब्याचा हंगाम मध्यावर आला तरी सर्वसामान्यांना त्याची चव चाखायला मिळालेली नाही। हंगामातील मार्च महिन्याच्या अखेरीस देवगड हापूस आंबा हा दरामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे। त्यातच मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आंब्यांच्या पेटीचे दर गडगडले असून खासगी मार्केटमध्ये डझनच्या हिशोबाने थेट ग्राहकांना विक्री होणार हापूस आंबा हा बागायतदारांना आशेचे किरण देणारा ठरतोय, तर सर्वसामान्य नागरिक स्थानिक मार्केटमध्ये आंब्याचे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। ह्या वर्षी आंब्याचं उत्पादन खूप कमी प्रमाणात आहे। म्हणजे टोटल उत्पादन बघितलं तर 15 ते 20% उत्पादन आहे। जे ह्या वर्षी खरं म्हणजे उत्पादनाचं प्रमाण जादा येणं गरजेचं होतं, कारण गेल्या 2 वर्षामध्ये आंबा झाडांना खूप कमी प्रमाणात आंबा होता आणि ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात चांगला आंबा येईल असं शेतकऱ्यांना म्हणजे मनापासून वाटत होतं किंवा तशी त्यांची आशा होती। परंतु त्या प्रमाणात काय हवामानाबरोबर म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस, त्याच्यानंतर थ्रिप्सचा झालेला अटॅक किंवा हॉपर्स म्हणजे तुडतुड्याचा झालेला अटॅक, ह्यामुळे उत्पादन खूप कमी प्रमाणात आलेलं आहे। माझ्या बागेमध्ये सुद्धा मी हे सगळं आंबा टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करत असताना वेळोवेळी फवारण्या म्हणजे ह्या वर्षी दुप्पट प्रमाणात फवारण्या कराव्या लागल्या आणि जो काय एक 15, 20 किंवा 25% पर्यंत जो आंबा टिकलेला आहे, त्यापैकी आंबा ह्यावर्षी थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आंबा तयार होताना सुद्धा उशिरा तयार झाला आणि आजपर्यंत माझ्याकडनं मुंबई मार्केटमध्ये एक 100च्या जवळपास पेटी गेलेली आहे आणि आता ह्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आता आंबा काढणीसाठी तयार झालेला आहे। दर म्हणजे कसं, मुळातच ह्या वर्षी आंबाला जे सुरुवातीला जे दर चांगल्या पद्धतीने पाहिजे होते ते काय मिळालेले नाहीत। आता जी मी 100 पेटी पाठवली त्याला सुद्धा जो दर मिळाला पाहिजे त्या प्रमाणात मिळालेला नाही। प्रत्यक्ष जर आम्ही पिकवून तो कस्टमरपर्यंत विकला असता तर त्याला डझनाचा रेट तो चांगला होता, परंतु आम्ही जो आमच्या दलालांकडे किंवा मार्केटला जो आंबा पाठवतो तो त्या प्रमाणात आम्हाला काय दर मिळत नाहीत।